महिला मंडळ सुख सुख ऐकायचं बरं का. आता मांजरीला आपलं सुनबाईला 3रा महिना लागला. लागल्यानंतर लगेच चेकिंग झालं, सोनोग्राफी झाली, 5-7 हजार रुपये घातले, सोनोग्राफी केली. डॉक्टरांनी जे सांगायचं ते सांगितलं, बाबा बाळाची वाढ योग्य आहे. तुम्ही आता तिला काम कमी करायला लावलं का जास्त? कमी करायला लावलं. तिची खायची ठेप ठुली, जिना चढायचा नाही, जड वस्तू उचलायच्या नाहीत, दुपारी आराम केल्याशिवाय राहायचं नाही, 2-2, 3-3 तास झोपायचं, 5 वाजता थोडं फिरून यायचं, सकाळी परत थोडं फिरायला जायचं नाही, हलकं खायचं नाही, भात चपाती असं काही खायचं नाही, मग भारीतलं खायचं, बोंबील, अंडे, मटण. तिचे डोहाळे टोले जंग झाले. अख्ख्या कॉलनीतल्या बाया डोळे जेवल्या. तुमच्या सुनबाईला कळा यायला लागल्या. हॉस्पिटलमध्ये नेलं, बाळ आडवा आलं, सिझरिंग झालं, 61,000 रुपये बिल झालं, बाळ बाहेर सुखरूप आलं. किती खर्च झाला? 61,000 झाला ना. आता त्याच घरात मांजर होती. मांजरीला दिवस गेले, सोनोग्राफी नाही, डोहाळे नाही, सिझरिंग नाही. हिला 61,000 रुपये बिल होऊन एकच बाळ झालं. तिला 1 रुपया न खर्च करता. आता बसणाऱ्यांना प्रश्न विचारतो, दोघात देखणं बाळ कोणचं? करेक्ट. कोणाचं देख नाही? मांजरीचं. का? मांजरीची जी जीभ आहे ना, जीभ, त्या जिभेत इतकी ताकद आहे की पिलू जन्माला जर आलं आणि तिनं त्या पिलाच्या वरून जीभ जर फिरवली तर महाराज किती गडबडीत माणूस असू द्या, त्यानं मांजरीचं पिलू पाहिलं तो त्याच्याकडे पाहतोच, त्याच्यावरून हात फिरू वाटतो, खेळू वाटतं, त्याच्याशी घेऊ वाटतं त्याला. का? इतकं सुंदर. बरं, खाण्याचे पथ्ये नाही. पोरं 4 आंधळे जन्माला आले तेव्हा दिसत नव्हतं, पण 4 पोरांना स्तन दाखवायची गरज पडली नाही. डायरेक्ट आईनं बसायचं, स्तन दूध प्यायचं भरपूर. 4 पोरांनी डोळे उघडले, तिनं दातात धरायचं, घरं फिरवायचे, 10-12 घरं फिरून यायचं. भाकर मिळेलच याची गॅरंटी नाही, स्लॅबच्या घरांमुळे उंदीर राहिले नाही. तरी पण आली का 4 पोरं पाय पसरून देणार, 4 पोरं मनसोक्त दूध प्याणार ठणठणीत. आपल्याला 61,000 रुपये खर्च, कोटीचा बंगला, तिचे 4 पोरं गुबगुबीत.